मॉर्निंग सगळ्यांना. बघा आता आपण निगेटिव्ह टॅग वर्ड आणि पॉझिटिव्ह टॅग वर्ड काय असतात हे आपण समजून घेऊया. आता सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, पूर्वी 2019 ते 21 पर्यंत जे पेपर व्हायचे त्याच्यामध्ये निगेटिव्ह टॅग वर्ड आणि पॉझिटिव्ह टॅग वर्डने विद्यार्थी पास होऊन जायचे. पण आता हे सी-टेटला चांगलं लक्षात आलं. त्याच्यामुळे आता ते काय करतात, निगेटिव्ह टॅग वर्डचं पॉझिटिव्ह टॅग वर्डमध्ये रूपांतर करून टाकतात आणि पॉझिटिव्ह टॅग वर्डचं निगेटिव्हमध्ये कसं रूपांतर करतात हे पण मी तुम्हाला सांगून देतो. निगेटिव्ह टॅग वर्ड बघत चालू आणि त्यांचे पॉझिटिव्ह कसं करतात हे पण मी तुम्हाला सांगतो. आता पहिले टॅग वर्ड आहे केवल. बरोबर आहे का नाही? केवल. केवल, मात्र, सिर्फ, ओन्ली हे काय आहेत? निगेटिव्ह टॅग वर्ड आहेत. काय आहेत? निगेटिव्ह टॅग वर्ड आहेत. पण यांना पॉझिटिव्ह कसं बनवलं जातं? उदाहरणार्थ, शिक्षक को केवल पाठ्यपुस्तक पर ध्यान केंद्रित करने की बजाय उनका सर्वांगीण विकास करना चाहिए. बघा, आता ज्याने समजा केवल पाठ करून ठेवलं त्याला काय वाटेल का केवल आलेले, पण काय प्रश्न काय म्हणतोय, शिक्षकों को केवल पाठ्यपुस्तक पर ध्यान देने की बजाय, म्हणजे फक्त त्याने पाठ्यपुस्तकावर ध्यान दिलं नाही पाहिजे, तर मुलांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. म्हणजे निगेटिव्हचं पॉझिटिव्ह बनवून टाकलं. त्याच्यानंतर दुसरं आहे रटन, याद करणं. बघा, कंठस्थ करणं, रटन, याद करणं. म्हणजे रटणं म्हणजे आपण पाठांतर म्हणतो. बघा, आपल्याकडे काय चालतं, पाठांतर करायचं. तर काय असतं, सी-टेट प्रमाणे पाठांतराला महत्त्व नाही, कारण विद्यार्थी काय करतो, पाठांतराची सवय लागते आणि पाठांतर केल्यामुळे काय होतं, जेवढं वाचलं तेवढंच लक्षात राहतं, जेवढं पाठांतर. पण त्याला तो अभिव्यक्त करणारा विद्यार्थी पाहिजे, कंठस्थ करणारा, पाठांतर करणारा विद्यार्थी नसतो. याचा पण पॉझिटिव्ह बनवतील. छात्रों को कंठस्थ करने से हतोत्साहित करना चाहिए. बघा, कंठस्थ करने से हतोत्साहित करना चाहिए, उनको अभिव्यक्त होने के लिए प्रोत्साहित करना चाहिए. बघा, म्हणजे काय झालं, पॉझिटिव्हचं निगेटिव्ह आणि निगेटिव्हचं पॉझिटिव्ह. त्याच्यामुळे टॅगवर्ड जसेच्या तसे लक्षात न ठेवता ते टॅगवर्ड फिरवले कसे जातात हे पण लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आहे बघा दंड देणं. दंड देणं, पनिशमेंट, सजा, समस्या, बोज, हतोत्साहित, भय. म्हणजे विद्यार्थ्यांना तुम्ही दंड द्यायचा नाही, म्हणजे शिक्षा द्यायची नाही. बरोबर आहे का नाही? शिक्षा द्यायची नाही. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला जर तुम्ही मारलं किंवा अपमानित केलं, सजा दिली, समस्या निर्माण करून टाकल्या तुमच्या शिकवण्यामध्ये, हतोत्साहित करणं. हतोत्साहित करणं म्हणजे त्याला नाराज करणं, अपमानित करणं. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने जर काही लिहून आणलं आणि तो जर तुम्हाला दाखवायला आला, मॅडम सर बघा मी आज काल एक चित्र काढून आणलं चांगलं, मग तुम्ही काय म्हणाल, मला एवढा वेळ नाही रे, तू काही पण चित्र काढून आणतो, घे तुझं चित्र तुझ्या घरीच ठेव, असं जर तुम्ही त्याला सांगितलं तर काय होईल, त्याच्यावर विपरीत परिणाम होईल. म्हणजे तुम्ही काय केलं, त्याला हतोत्साहित केलेलं आहे. मग असं करायचं नाही. मग तुम्हाला याचं पण पॉझिटिव्ह निगेटिव्हचं पॉझिटिव्ह करून टाकतील. बच्चों को हतोत्साहित करने के बजाय उन्हें प्रोत्साहित करना चाहिए. बघा, म्हणजे काय झालं, तुम्ही हतोत्साहित त्यांना करू नका, काय करा, त्यांना प्रोत्साहित करा. बघा, इथे पण काय केलं, निगेटिव्हचं पॉझिटिव्ह बनवून टाकलेलं आहे. म्हणजे याच प्रकारे तुम्हाला काय करतात हे प्रश्न, त्याच्यामुळे डायरेक्ट टॅगवर्ड लक्षात न ठेवता ते टॅगवर्ड फिरवले कसे आहेत हे पण लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आहे पुस्तक केंद्रित. काय म्हटलंय, पुस्तक केंद्रित. आता ज्या ठिकाणी पुस्तक केंद्रित असेल, समावेशी शिक्षा पुस्तक केंद्रित होते, विद्यार्थी शिक्षक केंद्रित होते, तर हे निगेटिव्ह असतं. बरोबर आहे का नाही? विद्यार्थी केंद्रित जिथे असतं ना ते तुमचं पॉझिटिव्ह असतं, विद्यार्थी केंद्रित. आता इथे काय म्हटलंय, पुस्तक केंद्रित. दुसऱ्यामध्ये काय म्हटलंय, शिक्षक केंद्रित. म्हणजे ज्या ठिकाणी समावेशी शिक्षा पुस्तक केंद्रित होनी चाहिए म्हणजे निगेटिव्ह, कारण योग्य नाही. पुस्तक केंद्रित म्हणजे पुस्तकाला काय लागतं त्याचाच विचार करायचा. शिक्षक केंद्रित जर असली तर शिक्षकाचं काय म्हणणं हेच ऐकणार ना, मग ते नाही. समावेशी शिक्षा काय म्हणते का, विद्यार्थी केंद्रित अभ्यासक्रम असावा, म्हणजे विद्यार्थ्यांना गरजेचं काय आहे याच्यानुसार अभ्यासक्रम असावा. मग तुम्हाला इथे पण फसवलं जाईल. समावेशी कक्षा शिक्षक केंद्रित होने की बजाय विद्यार्थी केंद्रित होनी चाहिए. बघा, म्हणजे बघा, हे नुसतं टॅगवर्ड जसे तसे मी तुम्हाला प्रामाणिकपणे सल्ला देतोय, टॅगवर्ड जसे तसे पाठांतर करू नका. टॅगवर्ड पाठांतर फक्त लक्षात ठेवायचे आणि ते फिरवले जातात. फिरवले गेलं तर तुम्हाला माहिती आहे उत्तर चेंज होतं, जसं मी तुम्हाला सांगतोय. त्याच्यानंतर खाली प्लेट. खाली प्लेट म्हणजे विद्यार्थ्यांना तुम्ही खाली प्लेट म्हणजे त्यांना असं, आता आपण समजतो, तो आपण म्हणतो ना, तुझ्या डोक्यात काय भुसा भरलेला, आपल्या ग्रामीण भागामध्ये चालतं, उलटी खोपडी असं काहीतरी म्हणतात, उलटी खोपडी आहे बा,
काय तुझ्या डोक्यात काही आहे का नाही, असं आपण म्हणजे खाली प्लेट. मग विद्यार्थ्यांना असं कधी समजायचं नाही. मग आपण काय म्हणतो का विद्यार्थी खाली प्लेट आहे म्हणजे भुसा भरलाय का विद्यार्थ्यांच्या डोक्यात, खोक्यासारखं रिकाम आहे का? अजिबात नसतं. कारण प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये ज्या वेळेस तो दाखल होतो शाळेमध्ये तर काही ना काही अनुभव काय करतो तो त्याच्या घरातून असेल, त्याच्या परिसरातून असेल, काही ना काही काय असतो तो शिकून आलेला असतो, काहीतरी अनुभव घेऊन आलेला असतो. बरोबर आहे का नाही? आता पहिलीचा येणारा विद्यार्थी आपण काय म्हणतो तुझ्या डोक्यामध्ये का त्याला भुसा भरलेला आहे का, असं आपण सर म्हणजे तुझं डोकं का खाली आहे का, असं आपण त्याला म्हणतो. पण त्या विद्यार्थ्याने भाषा शिकून आलेला असतो. बरोबर आहे का नाही? पहिलीला येणारचा विद्यार्थी भाषा शिकून आलेला असतो का नाही, कारण तो बोलायला लागतो. मग तो जर खाली प्लेट असता, त्याला जर काहीच येत नसतं तर तो भाषा शिकला असता का? अजिबात नाही. म्हणजे काय असतं विद्यार्थी कधीच पहिलीला असेल कुठलाही विद्यार्थी खाली प्लेट कधीच नसतो. काही ना काही त्याच्या परिसरातील, त्याच्या घरातील, त्याच्या समाजातील, त्याच्या संस्कृतीतील काही ना काही अनुभव त्याच्याकडे असतात. असं म्हटलं जातं माणसाचा जन्म 1 दिवसाचा झाला म्हणजे लहान बालक असेल, दुसऱ्या दिवशी त्याचा 1 दिवसाचा अनुभव आहे. बरोबर आहे का नाही? जे ज्या दुसऱ्या दिवसाला गेलं तर म्हणजे या प्रकारे प्रत्येक माणसाचा अनुभव जसे दिवस जातात तसे अनुभव येत असतात. त्याच्यानंतर लैंगिक असमानता, लैंगिक समानता. समानता म्हटलं असतं तर पॉझिटिव्ह असतं. बरोबर आहे का नाही? लैंगिक समानता म्हटलं असतं तर पॉझिटिव्ह असतं. पण काय म्हटलंय असमानता. असमानता म्हणजे काय? मुलींनी काय करायचं? मुलींनी भाला फेकू नये, मुलांनी फेकलं पाहिजे कारण मुलं काय बलविष्ठ असतात. क्रिकेट मुलींनी खेळलं नाही पाहिजे. म्हणजे काय तुम्ही लैंगिक असमानता वगैरे रूढीप्रमाणे वागताय. हे पण काय असतं निगेटिव्ह असतो. मग तुम्हाला याचं पण पॉझिटिव्ह मानलं करता येईल ना. शिक्षक को लैंगिक असमानता को हतोत्साहित करना चाहिए. लैंगिक असमानता को हतोत्साहित करना चाहिए. म्हणजे बरोबर आहे ना, हतोत्साहित करना चाहिए. असमानता समानता को प्रोत्साहित करना चाहिए. बघा समानता को प्रोत्साहित करना चाहिए. मग झालं पॉझिटिव्ह टॅगवर्ड. म्हणजे बघा पॉझिटिव्हचं निगेटिव्ह, निगेटिव्हचं पॉझिटिव्ह करतात. बच्चे के विचार मात्रा त्रुटियों को महत्व न देना. म्हणजे बघा इथे काय म्हटलेले म्हणजे निगेटिव्ह टॅगवर्ड कसं आहे बच्चे के विचार, बच्चों के विचार को काय विचारों को महत्व न देना, त्रुटियों को महत्व न देना. मग तुम्ही म्हणाल सर चुकांना का बरं महत्व द्यायचं, चुकांना काय गरज आहे महत्व द्यायची, पण चुकांना पण महत्व दिलं पाहिजे का? कारण आता विद्यार्थ्यांच्या चुका काय असतात. आता उदाहरणार्थ समजा मी एखादा प्रश्न टाकला. आता एक जयश्री मॅडम म्हणून आहेत, त्यांना माझा अंदाज अपसारी का अभिसारी बद्दलच नाही आगमन आणि निगमन याच्याबद्दलच काहीतरी आपण लाईव्ह क्लास घेत होतो. तर त्यांचं उत्तर चुकलं म्हणजे उत्तर चुकल्यामुळे मला लगेच लक्षात आलं का नक्कीच यांना आगमन आणि निगमन विधी काय माहीत नाहीये. मग मी त्यांना स्पष्टीकरण दिलं आगमन आणि निगमन विधी काय असते. मग त्यांना समजलं नाही सर आम्हाला खरंच माहीत नव्हतं म्हणे का आगमन आणि निगमन विधी काय असते. मग बघा म्हणजे काय झालं चुका काय करतात महत्वाच्या असतात ना. आणि जर चुका महत्वाच्या नसतात तर मी त्या मॅडमांना हे सांगू शकलो असतो का? अजिबात नाही. कारण अध्यापन प्रक्रियेमध्ये चुका पण महत्वाच्या असतात. कारण चुकांमधून तो विद्यार्थी शिकतोय, कुठे चुकतोय, आपल्याला काय सुधाराव करावा लागेल. कारण त्यांची चूक झाली म्हणून मला कळालं ना त्यांना हे समजलेलं नाही किंवा त्यांना ते माहीत नाही. म्हणून चुकांना काय महत्व दिलं पाहिजे. पण इथं काय म्हटले महत्व न देणं म्हणजे त्याचा विपरीत. म्हणजे ते चुकत असतील तर मी त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, जाऊ द्या आपल्याला काय घ्यायचंय, चुकते नाही मुलगी काही घेणं नाही असं केलं असतं तर त्यांना माहीत झालं असतं का आगमन आणि निगमन. म्हणून लक्ष ठेवायचं. त्याच्यानंतर म्हटलंय निष्क्रिय. आता तुम्ही इथे सीटेटचा अभ्यास करताय. निष्क्रिय म्हणजे तुम्ही लक्ष न देता अभ्यास करू शकतात का? अजिबात नाही. लक्ष द्यावे लागेल ना. ती काय भाषा अर्जन आहे का? अधिगम चालू आहे आपलं. कारण आपल्याला जर शिकायचं असेल तर त्याकडे लक्ष द्यावं लागेल. मग विद्यार्थी कसा पाहिजे सक्रिय पाहिजे. पण निगेटिव्ह टॅगवर्ड जर काय म्हटलं आहे निष्क्रिय. मग तुम्हाला हे पण फिरवला जाईल प्रश्न. निष्क्रिय छात्रों को प्रोत्साहित करने के बजाय सक्रिय छात्रों को प्रोत्साहित करण्याचे म्हणजे सक्रिय वर्गामध्ये ऍक्टिव्ह पाहिजे विद्यार्थी. त्याच्यानंतर आहे बघा रोजगार निर्मितीसाठी तुम्ही कधी शिक्षक द्यायचं नाही. बरोबर आहे का नाही? आपल्याकडे काय म्हणतो रोजगार निर्मितीसाठी. म्हणजे त्यांना तुम्ही सांगणार का पहिलीचा विद्यार्थी बाबा हे गणित शिकून घे म्हणजे तुला पुढे कामात पडेल. तू लोकांच्या इथे कामाला गेला का मग तुला तुझे पैसे मोजता येतील. यासाठी तुम्ही गणित शिकवणार का? रोजगार निर्मितीसाठी शिकवणार का? अजिबात नाही. त्याचा दैनंदिन जीवनातील ते कौशल्य तो साक्षर होण्यासाठी तुम्ही शिकवता. पण रोजगार निर्मितीसाठी काय शिकवत नाही. त्याच्यानंतर म्हणते तकनिकी वैज्ञानिक शब्दावली सीमित. वैज्ञानिक शब्दावली म्हणजे बघा आपल्याकडे काय असतात आता उदाहरणार्थ एखादा कठीण शब्द असतात म्हणजे वैज्ञानिक शब्द असतात. मग त्याला आपण काय करतो मराठीमध्ये ट्रान्सलेशन करून घेतो समजण्यासाठी. पण तुम्ही जर वैज्ञानिक शब्दावली
चाच प्रयोग केला आणि तेवढ्यापर्यंत सीमित ठेवलं. मुलांना जर सांगितलंच नाही याला मराठीमध्ये काय म्हणतात, याचा अर्थ काय होतो, असं सांगितलं नाही, त्याचा विपरीत परिणाम होईल. फक्त वैज्ञानिक शब्दावलीचा पण उपयोग केला जाऊ नये, कारण वैज्ञानिक जे शब्द आहेत ते काय खूप जड आहेत, खूप ते किचकट आहेत आणि ते समजत नाही. त्याच्यानंतर म्हटले व्याख्या देणं, परिभाषा करणं, व्याख्या देणं, डेफिनेशन. म्हणजे विद्यार्थ्यांना व्याख्या द्यायच्या नाही, विद्यार्थ्यांना तुम्ही असं सांगाल का त्रिकोणाच्या तिघ कोणांचं माप 180 असं सांगणार का तुम्ही, तिघ बाजू 180 असं कधीच त्यांना सांगणार नाही. त्यांना पहिले त्रिकोण काय आहे हेच तुम्हाला सांगावं लागेल ना, त्रिकोण काय आहे हे सगळं झाल्यानंतर त्यांना माप सांगावं लागेल, बरोबर आहे का नाही. आणि जर विद्यार्थ्यांना तुम्ही पहिलीच व्याख्या देऊन दिली, दुसरीच्या वर्गांना त्रिकोणाचं माप 180 असतं, ही तुमची व्याख्या झाली. मग व्याख्या करणारा विद्यार्थी काय फक्त पाठांतर करेल, पण 180 माप कसं असतं हे त्याला माहीत आहे का. म्हणजे व्याख्या करणार दोहराना, परिभाषा करना काय निगेटिव्ह असतं, पॉझिटिव्ह बनवलं जाईल. छात्रों को व्याख्या करने की बजाय उनको प्रोत्साहित करना चाहिए, किंवा काय असेल उनको सहसंदर्भित पढ़ाना चाहिए, झालं पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर मानकीकृत. आता मानकीकृत अभ्यासक्रम काय असतो, मानकीकृत काय ना अजून सुद्धा मानकीकृत माहीत नसतो. मानकीकृत म्हणजे तो शासनाने ठरवून दिलेला अभ्यासक्रम. आता शासनाने काय सांगता, आता उदाहरणार्थ 5वीचा वर्ग आहे, आता 5वीच्या वर्गासाठी काय काय सिलेबस आहे हा निश्चित झालेला आहे, हा काय याला काय म्हटलं जातं, मानकीकृत अभ्यासक्रम. पण उदाहरणार्थ एखाद्या चौथीचा वर्ग म्हणजे एखाद्या वेळेस बघा, आता ग्रामीण भाग आहे, आता आपले बघा शिक्षक भरती तर होतच नाहीये, तुम्ही जर नीट सर्वेक्षण केलं तर काय झालं, जिथे 4 वर्ग आहे तिथे एकच शिक्षक आहेत. आता मग चौथीच्या मुलांना अजिबात म्हणजे काय येत नाही, कारण एकच शिक्षक आहे, तो शिक्षक तरी काय करणार आहे. मग हे विद्यार्थी समजा 5वीला गेले, आता 5वीला गेले असल्यावर आता तुम्हाला खरं तिथे एकच शिक्षक होता, त्याच्यामुळे काय झालं, त्या विद्यार्थ्यांना ते एवढं गणित असेल, मराठी असेल, इंग्रजी एवढं परिपूर्ण शिकवलं गेलं नाही, म्हणजे काय असेल त्यांची ती पायरी थोडी अपुरी असेल. मग यासाठी तुम्ही काय करणार, यावर आलेला हा प्रश्न आहे. मग आता तुम्ही काय केलं पाहिजे, म्हणजे आता समजा 5वीचा वर्ग आहे, आता जर 4थीच्या वर्गामध्ये जर त्यांना चांगलं शिक्षण मिळालं नाही किंवा काही मिळालं नाही तर त्याचा विपरीत परिणाम होईल. मग तुम्ही मानकीकृत जर अभ्यासक्रम लावून दिला का, नाही बाबा आता मला सांगितलंय शासनाने का 5वीच्या विद्यार्थ्यांना हे शिकवलं पाहिजे, अरे बाबा ठराविक आहे 5वीच्या विद्यार्थ्यांना ते मानकीकृत ते तुम्ही शिकवणार, पण ते 4थीमध्ये त्याला येत नाही, मग काय करणार, मग तुम्ही मानकीकृत अभ्यासक्रम लागू करणार का, अजिबात नाही. तर तुम्ही 4थीचा पुस्तकाचा पण आधार घेणार का, नाही बाबा यांच्या 4थीमध्ये ज्या संकल्पना आहेत त्या पण क्लिअर करून घेतल्या पाहिजे तर 5वीचं शिकवलं पाहिजे, पण मानकीकृतचा तुम्ही उपयोग करणार नाही. त्याच्यानंतर वेधन अभ्यास, वेधनवर अभ्यास, वेधन अभ्यास म्हणजे जे शिकवायचं ना आणि लिहा त्याच्याबद्दल, आता हा शिकवलं लिहून टाका, म्हणजे असं घडी घडी तुम्ही सांगणार का, म्हणजे यांत्रिक करणार का, यंत्रासारखं. जसं एखाद्या यंत्राला काम सांगितलं, ते यंत्र काय चालू करून दिल्यानंतर तेच काम करतं, असं का वेगळं काम करतं, बरोबर आहे का नाही. आता आपण सायकल चालवायला लागलो, ते पुढेच जात राहणार का, मागे येईन वळून, तसं असं यांत्रिक तुम्हाला वेधन अभ्यास देणार नाही. कलनविधी म्हणजे तेच तुम्ही फक्त काय लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा, म्हणजे फक्त लेखी परीक्षा घेणे. कलनविधी म्हणजे फक्त लेखी परीक्षा घेणे, विद्यार्थ्यांची फक्त लेखीच परीक्षा घेत राहणे. लेखी परीक्षा पण महत्त्वाची नसते, कारण त्याची तोंडी पण परीक्षा घेतली पाहिजे. त्याच्यानंतर नामांकित करणं, पृथक करणं. नामांकित करणं म्हणजे काय असतं, एखाद्या विद्यार्थ्याला तुम्ही समजा याला एवढे मार्क पडले ना बाबा, मग तू पहिल्या बेंचवर, तुला कमी, तू त्याच्या मागे, मग याला वेगळं करणं, नामांकित करणं म्हणजे हा हुशार विद्यार्थी आहे, ते तिकडे बसतील, याला काही येत नाही तो तिकडे बसेल. पृथक करणं म्हणजे त्याला वेगळं करून टाकायचं, ज्यांना चांगलं येतं ते पुढे बसा, ज्यांना काही येत नाही मागे बसा, असं करणार का, अजिबात नाही. योगात्मक आकलन. आता तुम्ही म्हणाल सर योगात्मक आकलन निगेटिव्ह का आहे, निगेटिव्ह योगात्मक आकलन म्हणजे वर्षाच्या शेवटी केलं जातं, वर्षाच्या म्हणजे आपली वार्षिक परीक्षा. आता वार्षिक परीक्षा निगेटिव्ह काय असतं सर, तुम्ही म्हणाल काही पण काय सांगता, परीक्षा किती चांगली असते. योगात्मक आकलन का निगेटिव्ह असतं तुम्हाला एक सांगतो, ज्यांना माहीत नसेल त्यांनी. आता समजा एखादा विद्यार्थी असेल, त्याने म्हणजे जूनपासून शाळा भरते, आपल्याला माहिती आहे जूनपासून शाळा भरल्या आणि त्याने काहीच अभ्यास केला नाही आणि समजा ते आपल्या परीक्षा एप्रिलमध्ये असतात, समजा त्याने मार्चमध्ये एकदम महिन्याभर खूप चांगला अभ्यास केला, काय म्हणतोय महिन्याभर अभ्यास केला आणि त्याला टक्के चांगले पडले, काय झालं चांगले पडले. आणि एखादा विद्यार्थी जूनपासून अभ्यास करतोय पण त्याला त्यावेळेला कमी पडले, मग होईल काय, किंवा तो विद्यार्थी आजारी पडलेला होता, आजारी पडल्यामुळे चांगला पेपर लिहू शकला नाही, जो वर्षभर अभ्यास करतो, म्हणजे याचा विपरीत परिणाम झाला ना. म्हणजे जे
आता आपल्या वेळेस पण तेच झालं. ज्यावेळेला आपण प्रामाणिकपणे पेपर दिला, आपल्याला बघा काय राहायचे 70-65% असेच मार्क राहायचे. आणि या कोरोना काळामध्ये काय झालं, ज्यांनी पेपर लिहिला नाही त्याला 90-95% होते. म्हणजे काय झालं, फक्त यांचं योगात्मक मूल्यमापन झालं आणि शासनाने यांना पोस्टामध्ये नोकऱ्या दिल्या. का? यांना 95% आहे म्हणे. म्हणजे हे योग्य मूल्यमापन झालं का? अजिबात नाही. कारण वर्षभर मूल्यमापन चाललं पाहिजे ना, रचनात्मक मूल्यमापन चाललं पाहिजे, फक्त योगात्मक मूल्यमापन केलं नाही पाहिजे. त्याच्यानंतर अनुशासन आणि नियंत्रण म्हणजे एकच प्रकारचे. म्हणजे विद्यार्थ्यांवर शिक्षकाने असं नियंत्रण ठेवलं नाही पाहिजे. म्हणजे एखादा विद्यार्थी असतो बघा, आता चित्र काढणं वगैरे त्याला आवड असते, बरोबर आहे का नाही? चित्र काढणे आवड असते, किंवा काहींना अक्षर लेखन पण करण्याची खूप आवड असते. ते त्याच्या मित्राला सांगतात तू वाच मी लिहितो, म्हणजे काहीतरी अशी यांना आवड असते. मग शिक्षकाने काय सांगायचं, नाही रे बाबा, काय चित्र करून काय करशील तू, चित्र काढून पुढे काय आहे का? काहीच करता येत नाही, चित्र नाही काढायचे, आपलं फक्त हेच करायचं. म्हणजे तुम्ही नियंत्रण करणार का, अनुशासन करणार का त्या विद्यार्थ्यांवर? तर अजिबात करणार नाही. आता बघा पॉझिटिव्ह टॅगवर्ड काय आलेले आहेत. पॉझिटिव्ह टॅगवर्ड समजून घेऊ आता. पॉझिटिव्ह टॅगवर्ड. आता सर्वांगीण विकास म्हणजे काय असतो? अजून सुद्धा सर्वांगीण विकास काहींना माहीत नसतो. सर्वांगीण विकास म्हणजे विद्यार्थ्यांचा सामाजिक, संवेगात्मक, संज्ञानात्मक आणि शारीरिक विकास झाला पाहिजे. याला संवेगात्मक विकास, सर्वांगीण विकास असं म्हणतात. म्हणून म्हटलं जातं विद्यार्थ्यांचा सगळा विकास झाला पाहिजे, सर्वांगीण विकास झाला पाहिजे. चांगलं आहे ना. आणि जर तुम्हाला असं दिलं, आता पॉझिटिव्हचं निगेटिव्ह कसं बनवतील? छात्रों का सर्वांगीण विकास होने की बजाय उनका सिर्फ सामाजिक विकास होना चाहिए. म्हणजे विद्यार्थ्यांचा फक्त सामाजिक विकास करायचा. संवेगात्मक विकास कोण करेल? संवेग म्हणजे त्याला दुसऱ्याच्या भावना समजत नाही, आणि फक्त सामाजिक विकास करून भागेल का? संज्ञानात्मक झाला पाहिजे, विचार प्रक्रियांचा अभ्यास झाला पाहिजे. बघा पॉझिटिव्हचं निगेटिव्ह. त्याच्यानंतर काय म्हटलंय? करके शिकना. लर्निंग बाय डुईंग म्हणजे विद्यार्थ्यांना हा एक सगळ्यात पॉझिटिव्ह टॅगवर्ड आहे. करके शिकना म्हणजे विद्यार्थ्यांना तुम्ही ज्ञान कसं देणार? त्यांना स्वतः काहीतरी करायला लावायचं, त्याच्यातून जो अनुभव येईल त्याला काय म्हटलं जातं? करके शिकना. आता विद्यार्थ्यांना तुम्ही किती सांगितलं एखादं चित्र काढायला, तुम्ही फळ्यावर किती छान चित्र काढून दिलं, त्यांना माहित आहे का ते? त्यांना किती सांगितलं, त्यांना तो आवड होईल का? अजिबात होणार नाही. पण समजा त्यांनी ते मोडकं तोडकं जरी चित्र काढलं, उदाहरणार्थ समजा तुम्ही गाय, बैल, मोर काहीतरी त्यांना काढायला लावला, तर तुम्ही काढून दिला ना, तुम्ही किती छान, ते तुम्हाला महत्व देणार नाही, बरोबर आहे का नाही? ते तुम्हाला, पण त्यांनी कसं कोंबडीसारखा जरी मोर काढला असेल ना, कोंबडीसारखा, तरी ते त्यांना खूप आनंद होईल. म्हणजे काय होईल त्याच्यामधून? ते काय होईल? त्यांचं गामक कौशल्यांचा विकास होईल. करके शिकण्यामध्ये काय होतं? गामक कौशल्यांचा विकास होतो. म्हणजे विद्यार्थी छोट्या छोट्या गोष्टी, चित्र काढणं, रंग भरणं, याच्यातून काय होतं? गामक कौशल्यांचा विकास होतो. म्हणून विद्यार्थ्यांना करके शिकण्यावर चांगला भर दिला पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्यांना, पहिलीचा विद्यार्थी आहे, मग काय करतो? आता वाळू असते बघा, आता झेडपीच्या शाळेमध्ये वाळू असते, बरोबर आहे का नाही? आता झालं असेल सिमेंट कॉन्क्रीट, पूर्वी वाळू असायची. मग विद्यार्थ्यांना काय करायचं? तुम्ही वर्गीकरण शिकवण्यासाठी काय करायचे? आता तुम्ही काय करा, तुमचा खेळायचा तास आहे, मग विद्यार्थ्यांना आनंद व्हायचा. मग तुम्ही काय करा, लाल दगड वेगळे करा, हिरवे वेगळे करा, जे सफेद वेगळे करा, काळे दगड वेगळे करा. म्हणजे काय झालं? वर्गीकरण करायला लागले. वर्गीकरण कोण करतंय? शिक्षक करून देत आहे का? स्वतः विद्यार्थी काय? म्हणजे स्वतः करके शिकता है, म्हणजे स्वतः लर्निंग बाय डुईंग. त्याच्यानंतर म्हटलंय हस्तपरक अनुभव, हँड ऑन ऍक्टिव्हिटी. म्हणजे बघा, हस्तपरक अनुभव म्हणजे काय? हस्तपरक म्हणजे विद्यार्थ्यांना असे काहीतरी साहित्य द्या ते त्यांना हात लावू शकतील. आता त्रिकोण आहे, आता चौकोन आहे. चौकोन हा हे कशावरून कळतं? ज्या वेळेला जर समजा तुम्ही त्यांना एखादा ठोकळा दिला चौकोनी आकाराचा, मग विद्यार्थी ते हाताळतील. मग त्यांना कळलं ना चौकोन. असं तुम्ही किती आरडत बसले, चौकोन असतो, आयत असतो, त्यांना काही कळणार आहे का? अजिबात नाही. तुम्ही असं किती सांगितलं, आयताच्या समोरच्या बाजूस सारखे असतात, त्यांना काही कळणार आहे का? पण अजिबात नाही. तुम्ही त्यांना एखादी अशी आयतासारख्या आकृतीचं काही दिलं तर ते लगेच हात लावून पाहतील. मग ते असं विद्यार्थी काय करतात? मग विद्यार्थ्यांना करके शिकण्यामध्ये काय असते? आता विद्यार्थ्यांना जर समजा तुम्हाला लहान विद्यार्थी त्यांना मोजमाप करायचंय, त्यांच्यासाठी पट्टीचा पण वापर चालेल का? पट्टी त्यांना कळते का सेंटीमीटर बारीक? तर त्यांना काय करायचं? त्यांच्याच हाताने आपण ज्या प्रकारे मोजतो बघा फुटभर हातांनी, त्याच प्रकारे त्यांना मोजायला लावायचं त्यांच्या छोट्या छोट्या हातांनी. म्हणजे काय करता येते? करके शिकणं म्हणजे त्यांना अनुभव द्यायचा का पट्टी देणार, या पट्टीने मोजून काढा. त्यांना कळतं का पट्टीचं माप काय असतं? सेंटीमीटर कळतं का? काहीच कळत नाही. म्हणजे विद्यार्थ्यांना एखादं माप मोजायचं असेल तर त्यांना काय सांगायचं? मोजा बाबांनो.
हां, मोजा तुमच्या हाताने मोजा. मग ते काय करतील, हां, 1 बिल्ला झाला, 2 झाला, 3 झाला, अशा प्रकारे ते मोजतील. मग याच्याने काय होईल, करकेसिंगना हस्तपरक अनुभव त्यांना दिले पाहिजे. त्याच्यानंतर सन्मान करणं. हां, म्हणजे काय करतो, विद्यार्थ्यांचा सन्मान करणं. सन्मान करणं म्हणजे त्यांना काय करायचं, त्यांची जे आता एखादा विद्यार्थी काहीतरी आता एखादा विद्यार्थी म्हणत असेल का मॅडम मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? असं असतात ना, बरोबर आहे का, लहान विद्यार्थी, मी एक गोष्ट सांगतो. मग आपण म्हणायचं हो सांग सांग बरं, किती छान गोष्ट सांगतो. मग त्यांनी एका गोष्ट, मग असं कावळा, चिमणी, पोपट यांच्याबद्दलच गोष्टी असतात का, त्या काही वेगळ्या गोष्टी सांगणार नाही. हां, अलीबाबा वगैरे याच्या गोष्टी सांगतील का? अजिबात नाही. ते कावळा, चिमणी वगैरे अशा गोष्टी त्यांना माहीत असतात. मग ते काय म्हणतात, मी गोष्ट सांगते. मग तुम्ही काय म्हणायचं, वा वा छान, सांग बरं आपल्या वर्गाला गोष्ट, बघा रे. हं, ही छोटी समीक्षा काय करते, आपल्याला गोष्ट सांगते. मग काय करायचं, त्यांना प्रोत्साहन द्यायचं. मग त्यांना आनंद होतो का माझ्या मॅडम मला खूप चांगलं म्हणते. मग काय, त्यांना गोष्ट सांगायला तुम्ही काय केलं, प्रोत्साहन दिलं, म्हणजे सन्मान दिलं. लगाव करणं, लगाव 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 अलगाव राहिलं तर अलगाव म्हणजे वेगळं करणं निगेटिव्ह असतं, बरोबर आहे का नाही. वेगळं करणं निगेटिव्ह असतं. लगाव करणं म्हणजे त्याला त्याच विद्यार्थ्यांमध्ये बसवायचं. हा, समाज से अलगाव. आता बघा, आपला लेव वाइगोस्की काय म्हणतो, छात्रो कब अच्छा शिकते, जब समाज से लगाव म्हणजे जेव्हा तो समाजात एकत्र राहील. आणि अलगाव करणं म्हणजे समाजातून बाहेर जर एखाद्या माणसाला काढून ठेवलं, एखाद्या डोंगरावर ठेवलं, त्याचा विकास होईल का? अजिबात होणार नाही. त्याच्यानंतर म्हटलं प्रोत्साहन करणं म्हणजे तेच विद्यार्थ्यांनी एखादी गोष्ट सांगितली, एखादी कविता म्हणून दाखवली, तर त्याला म्हणायचं शाबास. पुनर्बलन देणं, प्रोत्साहनला आपला स्किनर भाऊ काय म्हणतो का, पुनर्बलन देणं. आता काहींना पुनर्बलन पण माहित नसतं. पुनर्बलन म्हणजे काय, विद्यार्थ्यांना तुम्ही काय द्यायचं, प्रोत्साहन द्यायचं. प्रोत्साहन द्यायचं का, वा छान, शाबास, तू चांगल्या प्रकारे कविता म्हटली, खूप छान गोष्ट सांगितली. एखादं चित्र काढून आले, जरी तुम्हाला वाटत नाही हा मोर आहे, जरी तुम्हाला वाटत नाही ना हा मोर ही कोंबडी दिसते, तरी तुम्ही ते विद्यार्थ्यांना वा वा छान, कारण विद्यार्थी लहान आहे ना, त्याला डायरेक्ट मोर काढता येईल का? मग तुम्ही जर त्याला म्हटलं काय रे, काय माकडासारखं काहीतरी कोंबडीचं चित्र काढून आलं आणि तू मोर म्हणतोय, असं चालेल का? म्हणजे त्याला तुम्ही हतोत्साहित करणार का? तुम्ही म्हणायचं वा वा छान छान, खूप चांगला प्रयत्न केला, पण अजून काय कर, अजून थोडा सराव कर, मग अजून तुझं चित्र सुंदर दिसेल. मग त्याला वाटेल वा माझे शिक्षिका खूप चांगले, बिचारीने मला खूप. नाही तर आपल्या वेळेस काय व्हायचं, वही फेकून द्यायच्या, बरोबर. असंच असायचं का नाही आपल्या वेळेस? असं करायचं नाही. त्याच्यानंतर म्हटलंय बालकेंद्रित म्हणजे काय, आता बालकेंद्रित शिक्षा म्हणजे काय असते, विद्यार्थ्यांना जे पण गरजेचं आहे ना ते द्यायचं. गरज कोणाची आहे, आता विद्यार्थ्यांना एखादी समस्या असेल ती सोडत, शिक्षकाला काही घेणं देणं नाही. आता पाठ्यपुस्तक रंगीत का बरं केलं जातं, रंगीत रंगीत का असतं, का शिक्षकासाठी सोपं जावं म्हणून असतं का? अजिबात नाही. विद्यार्थ्यांना ते आकर्षित वाटावं, विद्यार्थी रमावे, विद्यार्थ्यांना मनोरंजन व्हावं, यासाठी आपले जे पुस्तकं ते रंगीत वगैरे बनवले जातात. नाही तर सांगितलं जातं शिक्षकों को आसान हो, इसलिए शिक्षकाचं काय गरज आहे, म्हणजे शिक्षकासाठी सोपं असतं तर मग विद्यार्थी केंद्रित अभ्यासक्रम राहिला असता का? म्हणून काय असतं, बाल केंद्रित शिक्षामध्ये जे पण ज्ञान द्यायचं ते विद्यार्थ्या संदर्भात पाहिजे. ज्या पण ऍक्टिव्हिटी करायची त्या विद्यार्थ्यांना कराव्या लावायचे. का तुम्ही सांगाल सर एखादा प्रयोग आलेला आहे, मग एक काम करतो, मी शिक्षक आहे, मग मी प्रयोग करून घेतो, विद्यार्थ्यांना काही करायला लावत नाही, असं करणार का तुम्ही? विद्यार्थ्यांकडून तुम्ही स्वतः प्रयोग करून घ्यायचा. त्याच्यानंतर जिज्ञासा. आता म्हणजे जिज्ञासा म्हणजे काय, विद्यार्थी बघा लहान वयात विद्यार्थी काय करतात माहितीये का, वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारतात, वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न. मग ही चांदणीवरच काय गेले असेल, चंद्र मग कुठे जात असेल, काय गेला असेल, म्हणजे अशा प्रकारचे जे प्रश्न विचारतात ना, हे डेव्हलप करायचे, त्यांना हतोत्साहित करायचं नाही. मग सूर्य कुठे जात असेल असे प्रश्न विचारतात ना लहान मुलं, कुठे जातो बा, मग रात्री कुठे जातो, मग या प्रकारे यांचे डेव्हलप करायचे, त्यांना निगेटिव्ह करायचं नाही. व्यावहारिक अ व्यावहारिक कक्षलता. बघा म्हणजे व्यावहारिक म्हणजे आता तुम्ही म्हणाल सर व्यावहारिक कक्षलता म्हणजे त्यांना काही व्यावहारिक कक्षलता म्हणजे काय, त्यांचा वर्ग असा पाहिजे. व्यवहार करणे म्हणजे काय, व्यवहार म्हणजे काय, दळणवळण, बरोबर आहे का नाही. व्यवहाराला काय म्हटलं जातं, दळणवळण. आपल्याला होता माझा अंदाज 3री का 4थीला पाठ, दळण आणि वळण. आता दळणवळण म्हणजे काय, देणे आणि घेणे. काय इथे विद्यार्थी काय देणार आहे, काही देणार आहे का, सफरचंद घ्या ना, आंबे द्या, असं नाही. दळणवळण म्हणजे त्यांची विचार प्रक्रिया काय झाली पाहिजे, व्यक्त झाली पाहिजे. बघा शब्द कसा कठीण वापरलेला आहे आणि तुम्हाला एवढी फोड करून दाखवली. दळणवळण होणे म्हणजे त्यांच्या विचाराची दळणवळण होणे. म्हणजे विद्यार्थ्यांना समजा एखादा कावळ्याची गोष्ट सांगत असेल, हा विद्यार्थी त्याला काही सांगत असेल, म्हणजे
व्यावहारिक दळणवळण तुमचं झालं पाहिजे. कसं झालं पाहिजे? विचारांचं झालं पाहिजे. नाही तर ते बाजरी घेऊन जाणार नाही. दळणवळण एखाद्याला विचारलं दळणवळण काय असतं, मग विद्यार्थी आले होते ते जोक का रस्त्याने जात असताना दळण दळायला जेवढे वळण लागले त्याला दळणवळण म्हणतात. म्हणजे विद्यार्थी काय असतात वेगवेगळ्या परीने. पण दळणवळण म्हणजे काय असतं याच्यामध्ये NCERT मध्ये विद्यार्थ्यांचं संप्रेषण वाढलं पाहिजे, देणे आणि घेणे. त्याच्यानंतर म्हटलं वास्तविक दैनंदिन जीवन से जोडणं. वास्तविक दैनंदिन जीवन से जोडणं म्हणजे आता विद्यार्थ्यांना समजा आपल्याला काय शिकवायचं आहे, रायगड शिकवायचं आहे किंवा प्रतापगड शिकवायचं आहे. आता खरं सांगितलं ना, आपल्याला पण एवढे गड माहीत आहेत का? एखादा 2 आपण बघितला असेल तेवढं आपल्याला माहिती आहे. आता गड काय असतो या विद्यार्थ्यांना अजिबात माहीत नाही. गड काय आहे अजिबात माहीत नाही. मग आपण काय करायचं? बघा रे, आपलं घर असतं ना, मग आपण घरामध्ये राहण्यासाठी मग आपण कुठे राहतो? मग विद्यार्थ्यांना कसं उत्तर काढून घ्यायचे? आपण कुठे असतो? घरामध्ये असतो. मग आपल्याला थंडी वाजू नये किंवा ऊन वारा लागू नये, पाऊस लागू नये, मग आपण कशाची निर्मिती करता? मग विद्यार्थी म्हणतात घराची निर्माण करतो. मग त्याच प्रकारे पूर्वीच्या काळांमध्ये काय असायचे? उंच उंच डोंगरांवर असेच घरं असायचे. त्याला गड असं म्हटलं जातं. म्हणजे काय झालं? तुम्ही वास्तविक जीवनाला जोडलं का नाही? ते दैनंदिन जीवनाशी जोडलं अशा प्रकारे. त्याच्यानंतर म्हटलंय प्रजातांत्रिक वातावरण. प्रजातांत्रिक म्हणजे काय? प्रत्येकाला स्वातंत्र्य पाहिजे. एखादा विद्यार्थी सर मला बोलायचंय वगैरे भाषण घ्यायचंय, तुम्ही म्हणायचं नाही नाही रे तू नको घेऊ, हे 4 विद्यार्थी घेणार आहे. हे प्रजातांत्रिक वातावरण केलं का तुम्ही? अजिबात नाही. म्हणजे तुम्ही हुकुमशाही केली, हे 4च घेतील, तू घेऊ नको, असं करणार नाही. समावेशी कक्षा. समावेशी कक्षा म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला काय करायचं? सामावून घ्यायचं. कुठल्याही पृष्ठभूमी तो तेलुगू जरी बोलत असेल तर त्याला म्हणायचं नाही बाबा ये तू तेलुगू जरी बोलतो ना तर बोल. याला म्हटलं जातं समावेशी कक्षा. दृश्य और श्रव्य सामग्री. दृश्य और श्रव्य सामग्री. दृश्य और श्रव्य. आता बघा विद्यार्थी काय असतात? लहान असतात. त्यांना प्रत्येक पुस्तकच वाचतील का ते? कारण त्यांना वाचता येत नाही. फक्त त्यांना काय त्या वयात काय असतं? जास्त डेव्हलप काय असतं त्यांचं? बघणं आणि ऐकणं. एवढं डेव्हलप जास्त असतं कारण त्यांना वाचता येत नाही एवढं. मग तुम्ही काय कराल? त्यांना दृश्य सामग्री एखादी TV असेल, पिक्चर असेल, याच्यावर तुम्ही जे रंगीबेरंगी कार्टूनच्या मार्फत आता कार्टून उपलब्ध असतात ना लहान मुलांसाठी, ते त्याच्यानंतर श्रव्य कविता वगैरे ऐकवायच्या. त्याच्यानंतर म्हटले संसाधन. संसाधन म्हणजे काय? वस्तू तुम्हाला शिकवण्यासाठी. तुम्हाला गणित शिकवायचं तर गणित शिकवण्यासाठी तुमच्याकडे अॅबिकस पाहिजे, ग्राफ पेपर पाहिजे, काहीतरी पाहिजे ना. अॅबिकसच्या सहाय्याने तुम्ही 1-2 साठी मदत होतं. त्याच्यानंतर अशा प्रकारे याला संसाधन म्हणतात. विभिन्न शब्दार्थों में भाषा प्रयोग. विभिन्न संदर्भ. विभिन्न संदर्भ में भाषा प्रयोग. विभिन्न संदर्भ. विविध संदर्भ म्हणजे तुमचे गणित असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, हे विषय शिकवताना काय असतं? विद्यार्थ्यांना भाषा प्रयोग करतात. भाषा प्रयोग म्हणजे काय? प्रत्येकाला भाषा प्रयोगाची संधी देणे. अवसर उपलब्ध करणं. अवसर उपलब्ध करणं म्हणजे संधी देणे. प्रत्येक विद्यार्थ्याला संधी द्यायची. सक्रिय झालेले आपण समजना. समजना म्हणजे काय? अंडरस्टँडिंग. म्हणजे विद्यार्थ्यांना काय आपण जे सांगतो ते समजलं बी पाहिजे. त्याच्यानंतर म्हटलं खोजबीज करणं. खोजबीज करणं. खोजबीज करणं म्हणजे विद्यार्थ्यांना पण काहीतरी शोधायला लावायचं ना. आता एखादा तुम्हाला सांगा, आता आपल्याला एखाद्या विद्यार्थ्याला आपण तुम्ही सांगितलं तुझ्या घरून आता तुझ्या घरच्यांना कोणकोणते म्हणजे आपण म्हणतो ना जेवणामध्ये, आता तुम्ही जर समजा भोजन हा पाठ शिकवताय. काय शिकवताय? भोजन. मग आता विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल की तुमच्या घरामध्ये कोणाकोणाला कोणती आवडती डिश आहे, काय काय आवडतं, हे तुम्ही घरून लिहून आणा किंवा माहिती घेऊन या. लिहून नसेल लिहतायत मग ते घरी जाऊन विचारतील त्यांच्या आई वडिलांना, भाऊ वगैरे जे असतील त्यांना काय आवडतं, मग ते उत्तर देतील वर्गात. म्हणजे काय करतो विद्यार्थी? खोजबीन करतो. खोजबीन म्हणजे मग विचारेल ना त्याच्या भावाला का तुला आवडती डिश काय? आमच्या मॅडमांनी सांगितलेले का कोणते आवडते? मग काय सांगतील? मग ते उत्तर देतील त्याचे आई वडील वगैरे. आणि तो वर्गात जाऊन सांगेल का नाही माझ्या भावाला हे आवडतं, माझ्या मम्मीला, माझ्या पप्पांना हे आवडतं. म्हणजे काय झालं? खोजबीन केली. त्याच्यानंतर म्हटलंय समालोचनात्मक चिंतन. आता बघा समालोचनात्मक चिंतनचा आत्ताच लेटेस्ट व्हिडिओ मी तुम्हाला ग्रुपवर टाकलेला आहे. समालोचनात्मक चिंतन म्हणजे ती समस्या काय निर्माण झाली, ती समस्या शोधायची, तिचं विश्लेषण करायचं आणि ती समस्या कशी सोडवणार, याला समालोचनात्मक चिंतन असं म्हणतात. त्याच्यानंतर म्हटलं संवेदनशील. संवेदनशील म्हणजे विद्यार्थी संवेदनशील पाहिजे. आता उदाहरणार्थ त्यांना तुम्हाला सांगा, आता लहान विद्यार्थी आहे, बरोबर आहे का नाही? EVS मध्ये येतं पेपर 1 मध्ये, त्यांनी थोडा हा पॉईंट समजून घ्या. पेपर 1 असतो EVS मध्ये. आता विद्यार्थ्यांना संवेदनशील एखादं त्यांना काय पर्यावरणासंदर्भात तुम्हाला संवेदनशील म्हणजे त्यांना जागरूकता करायची, जागरूक निर्माण करायची. मग तुम्ही काय केलं पाहिजे? एखादा प्राणी असेल त्याच्याबद्दल जागरूकता, मुख्य प्राण्यांना मारू नये किंवा झाडं तोडू नये, याच्याबरोबर जागृत करण्यासाठी तुम्ही काय कराल? आता लहान विद्यार्थी असतात मग तुम्ही त्यांना एखादं कुंडीमध्ये एक
रोपटं लावायचं. मग त्याची ते काळजी घेतात, पाणी टाकतात. मग एखादा मित्र आला का त्याला म्हणतात, "नाही रे, ते मी लावलेलं आहे, त्याला हात लावायचा नाही, त्याचं पान तोडायचं नाही." म्हणजे काय झालं, त्याला पर्यावरणाविषयी काय झाली, संवेदनशीलता निर्माण झाली, जागरूकता निर्माण झाली. आता लहान मुलं बघा, आता इथे काय कुत्रं, मांजर वगैरे हे आपण पाळीव प्राणी पाळतो. हे 2 सहसा जास्तच पाळतो. मग लहान मुलांना काय पाळीव प्राणी असतो त्यांच्या घरात, मग ते मांजरला कोणाला मारू देत नाही, त्यांचं कुत्रं असेल नाही, आपल्या कुत्र्याला कोणी मारायचं नाही वगैरे. म्हणजे काय झालं, मुक्या प्राण्यांबद्दल काय झालं, ते संवेदनशील झाले जर तुम्ही लहान मुलांना सांगितलं, ही कुऱ्हाड घ्या आणि झाडं तोडत बसा, ते संवेदनशील होतील का पर्यावरणाबद्दल? म्हणजे तुम्हाला काय करायचं पाहिजे, त्यांना त्या प्रकारचं ज्ञान द्यायचं. त्याच्यानंतर रचनात्मक आकलन म्हणजे तुम्हाला योगात्मक सांगितलं होतं, योगात्मक निगेटिव्ह. रचनात्मक म्हणजे आता मी तुम्हाला शिकवताच प्रश्न विचारतो, याला रचनात्मक आकलन असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर त्रुटिया, भांत्र्या. त्रुटिया म्हणजे बघा, आपण काय असतो, एखाद्याच्या चुका वगैरे त्यांना प्रोत्साहन देणं. भांतिया म्हणजे बघा, त्याला भ्रांती आपण म्हटलं जातं. इथे काही थोडे स्पेलिंग मिस्टेक असतात. भ्रांतिया म्हणजे बघा, आपण एखाद्या म्हणी देतो, त्या म्हणीमधून लांब आहे पण साप नाही, काळा काळा आहे वगैरे, असे काहीतरी म्हणी असतात बघा. या म्हणींच्या आधारे काय असतं, त्यांचा मग ते विचार प्रक्रिया डेव्हलप होते. त्याच्यानंतर मातृभाषा. विद्यार्थ्यांना काय जास्तीत जास्त ज्ञान कोणत्या भाषेत द्यायचं, मातृभाषेत द्यायचं. त्यांची कोणची का मातृभाषा असे ना, इंग्रजी असेल तर इंग्रजी मातृभाषेतच त्यांना शिकवलं पाहिजे, मराठी असेल तर मराठीमध्ये, हिंदी असेल तर हिंदीमध्ये. प्रत्येकाला प्रत्येकाची मातृभाषा वापरण्याचा अधिकार आहे. त्याच्यानंतर म्हटले बहुभाषिकता बघा, इथे पण उकार राहिलेलं बहुभाषिकता म्हणजे काय, विद्यार्थी वेगवेगळ्या, आता बघा प्रत्येकाची मातृभाषा मराठीच राहील का? अजिबात नाही. कोणाची अहिराणी, कोकणी वगैरे 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 भाषा असतात. मग बहुभाषिकता, मग तुम्ही असं म्हणायचं का आता आपला वर्ग आहे तर वर्गामध्ये काय करायचं, फक्त आता मराठी बोलायचं, पण ज्याची कोकणी भाषा आहे त्याची, ज्याची अहिराणी आहे त्याची, बरोबर आहे का नाही? मग त्यांनी काय करायचं, म्हणजे असं करायचं नाही, तर प्रत्येकाला त्याची भाषा वापरण्याची संधी दिली पाहिजे, म्हणजे बहुभाषिकता. त्याच्यानंतर चर्चा. आता चर्चा काय करायची, तुम्ही म्हणाल सर चर्चा करणे, मग मी काल गावाला गेले होते वगैरे, ह्या चर्चा का? अजिबात नाही. चर्चा म्हणजे विद्यार्थ्यांना एखादा तुम्ही टॉपिक दिला, बरोबर आहे का नाही, एखाद्या टॉपिकवर ते चर्चा करतील. लहान पुरांना समजा पोपट सांगितला, काय सांगितला, मग आता पोपटा आवाज कसा काढतो, त्याचे रंग काय असतात वगैरे, याच्यावर चर्चा करा. मग विद्यार्थी सांगतील, मी काल पोपट पाहिलं होतं, त्याची चोच अशी असते, कोणी म्हणेल लाल असेल, कारण त्यांना स्पष्ट गोष्टी कळत नाही, ते परफेक्ट उत्तर, कोणी म्हणेल लाल, कोणी म्हणेल हिरवी, म्हणजे काय, या चर्चेच्या माध्यमातून ते शिकतात. त्याच्यानंतर संवेग म्हणजे काय, त्यांच्या भावनांचा तुम्ही विचार केला पाहिजे. संवेग म्हणजे त्यांच्या भावनांचा पण विचार केला पाहिजे. एखाद्याच्या भावना संवेगात्मक काय असतात, म्हणजे विद्यार्थ्यांच्या भावना त्यांना दुखू नये, बरोबर आहे का नाही? त्यांना जर अपमानित केलं म्हणजे भावनाच झाली, म्हणजे विद्यार्थ्यांचा त्याचा पण विचार केला पाहिजे, संवेगाचा पण विचार केला पाहिजे. हे संपलेले ते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टॅगवर्ड. बघा, प्रत्येकाने काय करा, हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टॅगवर्ड प्रत्येकाने समजून घ्या आणि 100% पास व्हा. पॉझिटिव्हचं निगेटिव्ह कसं केलं जातं आणि निगेटिव्हचं पॉझिटिव्ह कसं केलं जातं, हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि आता दिवस खूप कमी राहिलेले आहेत. आता परत अभ्यास करायचा, जास्तीत जास्त PYQ करा. आणि ज्यांनी आपला TAT देऊन आले, ज्यांना टॉपिक माहीत नसतील, त्यांनी अभ्यासावंच लागेल. पण जे जुने विद्यार्थी आहेत माझे, त्यांना कंटेंट सगळे माहीत झालेले आहेत, फक्त ते PYQ करण्यामागे लागतील. आणि PYQ जास्तीत जास्त करा. मी तुमचे अजून कंटेंट घेतो आणि जे प्रश्न कठीण आहेत हे मी तुमचे घेत जाणार.